नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 11 जुलै 2026 वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते. अपयश यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेने मोठा घाव घातला आहे. यशोदानगर परिसरातील एका दुकानात फन टार्गेट आणि गोल्डन चान्स या ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करून चक्री जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट 2 च्या पथकाने धाड टाकत 5 जणांना ताब्यात घेत तब्बल 1,66,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावती शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांना गुप्त माहिती मिळाली की यशोदानगर क्रमांक 1 येथील अरमान ट्रेडर्स नावाच्या दुकानात ऑनलाईन जुगार सुरू आहेत. माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. या कारवाई दरम्यान दुकानातील टेलिव्हिजन स्क्रीनवर फन टार्गेट या वेबसाईटवर ऑनलाईन चक्री जुगार सुरू असल्याचे आढळून आलेत. या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण करून जुगार खेळवणारे 2 जण आणि जुगार खेळणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेत. कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे मोबाईल फोन, ऑनलाईन गेमिंग साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण 1,66,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींमध्ये अरमान पाल, संतोष पाल, सुमित खिराडे, यश लाडूकर आणि सतीश पोजगे यांचा समावेश आहे. या प्रकरणी फेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती पोलिसांनी ऑनलाईन जुगाराच्या वाढत्या जाळ्याविरोधात कठोर भूमिका घेतल्याने अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अमरावतीतील या मोठ्या कारवाईमुळे ऑनलाईन जुगार रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. वेळेवर वेतन न मिळाल्याने प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मधील सफाई कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमरावतीत कोणार कंपनीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वारंवार वेतन रखडत असल्याचा आरोप करत सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. प्रभाग क्रमांक 6 मधील अनेक कर्मचारी काम सोडून घरी परतलेत, तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये परिस्थिती चिघळण्यापूर्वी महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी घटनास्थळी भेट देत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पगार मिळणार असल्याचे आश्वासन देत त्यांनी काम बंद न करण्याचे आवाहन केले. महापौरांच्या शब्दाला मान देत कर्मचारी पुन्हा कामावर परतलेत. मात्र शहरातील नागरिकांकडनं कोणार कंपनी विरोधात तक्रारींचा पाऊस सुरूच आहे. बंद नहीं है, कारण उन्होंने किया था बंद. कोनार कंपनी जब से आई हुई है तब से उसमें राजकारण ज्यादा हो रहा है, जबकि राजकारण करने वालों को ये समझना चाहिए कि अपनी अमरावती शहर का संबंध है. ये नागरिक अपने अमरावती शहर के, उनको त्रास होता है इस चीज का. पर ये जो लोग बीच में राजकारण करके और ये छोटे छोटे जो अपने कर्मचारी है उनके बीच के एक नेता को उकसा देते. महीना हो गया अभी, अब सुबह जैसे उन्होंने आंदोलन कर दिया तो मैं बहुत उनके पर नाराज हुआ. मैंने बोला अब इसके बाद में कोई भी आंदोलन करोगे आप पैसे के कारण, तो ऐसा आंदोलन मैं बर्दाश्त नहीं करूंगा, आपको ड्यूटी से निकाल दूंगा.
और स्ट्रिक्ट को सुपरवाइजर को बोल दिया जो भी इसमें नेतागिरी करेगा उसको नेता को निकाल दो, यहाँ से होना नहीं हमारे काम। कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे की 3 महिन्यापासून आमचं कुछ भी नहीं, ऐसा कुछ भी नहीं है। 1 महीने की पेमेंट देना था, वो अभी नहीं हुआ है। और उनको भी पता है कि महानगर पालिका में उनके 7 बिल अटके हुए हैं। उनकी व्यवस्था अपन करने वाले हैं, वो व्यवस्थित जो भी हो गया, जो भी उनके ऊपर पेनाल्टी लग रही है कंपनी के ऊपर, वो मनपा उसको करके उनको बिल देने वाली है। अब वो किसी भी अपन एक सोचते हैं, कंपनी वाले के बारे में भी सोचना चाहिए कि वो 7-7 महीने कैसे एडजस्ट करेंगे। आज जो भी कंपनी वाला है वो कर रहा है, जबरदस्ती राजकारण में उसको अटका के और उसको तकलीफ देना ये ठीक नहीं है। अपने शहर की व्यवस्था ठीक हो रही हो कचरे के कारण, इनको समझना चाहिए राजकारण करने वाले को। और कर्मचारियों को भी मैं स्ट्रिक्टली बोलूंगा, पैसे के चक्कर में मैं बैठा हूं, आपका 1 रुपया भी कहीं नहीं जाएगा। 1-1 रुपए की जवाबदारी मैं उनकी लेने वाला हूं। पैसे के लिए आंदोलन करेंगे, इसके बाद में और कोई विषय है तो बात अलग हो जाती है, वो भी मेरे से चर्चा करके ही आंदोलन करें, नहीं तो मैं इंस्टेंट उनको अभी नौकरी से निकालने वाला हूँ। मेरे को चलते नहीं ऐसे लोग। और कोनार कंपनी को भी मैंने बोल दिया सुबह, मैंने बोला इनके बिल, गरीब लोग हैं, इनकी खाने की सोई नहीं रहती। ऐसे अच्छे लोग, अच्छे घर के लोग आके और थोड़ी करने वाले ही ऐसा काम, जो ये काम कर रहे हैं ये अच्छे लोग नहीं करते, पर उन बेचारों की मजबूरी है, तो उनको रोज का रोज कमाना है, रोज लाना है। तो उसके हिसाब से इनकी व्यवस्था ऐसी करके रखो कि इनको पैसे की अड़चन नहीं जानी चाहिए। आगे व्यवस्थित उन्होंने बोला हम करेंगे, ये ऐसा उन्होंने आश्वस्त किया मुझे। पुढे असंच आंदोलन चालू राहतं याच्यावर काय भूमिका राहील तुमची? नहीं रहेंगी ना, इसके बाद में जो कर्मचारी के ऊपर अत्याचार हो रहा तो मैं वो भी बर्दाश्त नहीं करूंगा, और जो कंपनी के ऊपर अत्याचार करेंगे तो वो भी बर्दाश्त नहीं होगा। इसके बाद में अभी बताया मैंने, कोनार कंपनी को भी बोला इनकी व्यवस्था पहले करके रखो, इनकी महीने के महीने अपन पगार देने वाले वो पूरी दो उनको, और इनको भी बोला है लेबर को भी, ठीक है 2-5 दिन इधर उधर हो जाता है। अभी आज क्या हुआ, 11 दिन ही लेट हुए ना, 11 दिन में तुम आंदोलन करेंगे क्या? तुमको वो आके कोई भी आके नेतागिरी कर रहा तो वो बर्दाश्त नहीं होगा। मैं अभी स्टेट आज सुपरवाइजर को बोल दिया हूँ, जितने भी ये नेतागिरी इनके लेबर और मजदूर के बीच में जो नेतागिरी करता हूँ उसको पहले निकाल दूंगा। वारंवार होणारे संप, रखडणारे वेतन आणि ढासळणारी स्वच्छता व्यवस्था यामुळे अमरावतीकरांचा संयम सुटू लागला आहे। आता प्रशासन आणि कोनार कंपनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती शहरात पावसाळा सुरू झाला आहे, मात्र नाला सफाईच्या कामांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। लाखो रुपयांचा खर्च करूनही शहरातील अनेक प्रमुख नाल्यांच्या कडेला आजही कचऱ्याची ढीग पडलेली आहे। बेलपुरा ते राजापेठ, राजकमल चौक, फरशी स्टॉप, केडिया नगर, भूतेश्वर नाला आणि खापर्डे बगीचा परिसरातील नाल्यांची अवस्था पाहिल्यानंतर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। राजापेठ आणि राजकमल चौक परिसरातील पुलाखालून जाणारा हा अमरावती शहरातील महत्वाचा मुख्य नाला, जो पुढे अंबादेवी नाल्याकडे जातो, मात्र अनेक वर्षांपासून या नाल्याची प्रभावी साफसफाई झालेली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। नाला सफाईचे काम सुरू असल्याचे दिसते, परंतु नाल्यातून काढलेला कचरा थेट नाल्याच्या कडेलाच टाकला जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। परिणामी त्या ठिकाणी घाणीचे मोठमोठे ढीग साचले आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वर्षानुवर्षे हीच पद्धत सुरू आहे। पावसाळा आला की हा कचरा पुन्हा नाल्यात वाहून जातो आणि नाले गाळाने व घाणीने भरून जातात। त्यामुळे मुसळधार पावसात नाले तुडुंब भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढते। फक्त बेलपूर आणि राजकमल चौकच नाही, तर फरशी स्टॉप, केडिया नगर, भूतेश्वर नाला, खापर्डे बगीचा आणि शहरातील अनेक प्रमुख नाल्यांच्या कडेला अशाच प्रकारचे कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत। नागरिकांचा आरोप आहे की हा नाला सफाईचे काम कंत्राटदारांकडे सोपविण्यात आले असले तरी कामावर प्रभावी नियंत्रण नसल्याने केवळ वरवरची साफसफाई केली जात आहे। लाखो रुपयांचा खर्च होत असताना प्रत्यक्षात नाल्यांची स्थिती मात्र बदलताना दिसत नाही। महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विविध भागांचे दौरे केलेत, पाहण्या केल्यात, फोटो सेशनही झालेत, मात्र प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे, नाल्यातून काढलेला कचरा तातडीने उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली तर नाले मोकळे होतील, पावसाळ्यातील ओव्हरफ्लोची समस्या कमी होईल आणि परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल। आता प्रश्न असा आहे की करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या नाला सफाईच्या कामांची जबाबदारी नेमकी कोण घेणार आणि शहरातील नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीपासून दिलासा कधी मिळणार। ठेकेदाराने आपण बघू शकतो की ठेकेदाराने हे कचरा उचलून न नेल्यामुळे हे कचरा इथेच टाकला आणि ह्या मोठ्या नाल्याचा कुठतरी नाली झाल्याचं दिसून येत आहे। हे कचरा
नेला नाही आणि इथेच टाकला. कितीतरी वर्षापासून हे अशीच प्रक्रिया चालू आहे आणि याच्याचमुळे कुठेतरी हा नाला काही वर्षापूर्वी ओव्हरफ्लो झाल्याचा दिसून आलेला आहे. आणि या जे कचरा आहे हे याचा जर विल्हेवाट लावला नाही तर कुठेतरी याच्यावर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मी सध्या आहो बेलपुऱ्यामध्ये आणि या बेलपुऱ्यातला हा नाला बघू शकता तुम्ही. हा नाला छोटा नाला झालेला आहे कारण की याच्यामध्ये नागरिकांनी कचरा टाकू टाकू हा अरुंद झालेला आहे. माझ्यासोबत आहे राजूभाऊ कुरील. भाऊ, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? यहाँ जो कचरे का ठेकेदार का कारोबार है, उन्होंने कचरा ठेके इसके ट्रक के जरिए न ले जाती हुए नाले की तरफ ही लोट लोट के उन्होंने अपनी साफ सफाई के वो बताए गए। यहाँ पर नाले की जो लंबाई है वो कम हुई है, जिसके कारण वो नाले में बारिश का पानी भी बाहर आता है। साफ सफाई में बहुत ही ज्यादा परेशानी चल रही है। अमरावती शहरातील नाला सफाईच्या कामांवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लाखो रुपयांचा खर्च, प्रशासनाचे दौरे आणि कंत्राटदारांची कामे यानंतरही नाल्यांच्या कडेला कचऱ्यांचे ढीग कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. आता प्रशासन यावर किती गंभीरपणे कारवाई करते आणि प्रत्यक्ष साफसफाई कधी पूर्ण होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी आणि मतदान यादी पडताळणीकरिता काँग्रेस पक्षाने मोठा पुढाकार घेतला आहे. नागरिकांना मतदान यादीत नाव आहे की नाही याची माहिती मिळावी, नवीन नाव नोंदणी करता यावी आणि आवश्यक दुरुस्त्यांसाठी मदत मिळावी याकरिता BLO 2 प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील संत गाडगेबाबा महाराज महाविद्यालयात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मतदार यादी विशेष पुनरावलोकन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बडनेरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून BLO 2 प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार देशभरात काँग्रेस पक्ष BLO 2 प्रतिनिधी नियुक्त करण्याची मोहीम राबवत आहेत. या माध्यमातून मतदान यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची नावे नोंदविणे आणि नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करणे हा प्रमुख उद्देश आहे. अमरावती आणि बडनेरा परिसरातील नागरिकांना मतदान यादीत नाव आहे की नाही याची पडताळणी, नवीन नाव नोंदणी तसेच नाव, पत्ता किंवा इतर आवश्यक दुरुस्त्यांसाठी BLO 2 प्रतिनिधी मदत करणार आहेत. याकरिता हेल्पलाईन सेंटर आणि स्वतंत्र वेबसाईटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अमरावती येथील संत गाडगेबाबा महाराज विद्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिनिधींना मतदान यादी पडताळणी प्रक्रिया, मतदार नोंदणीची कार्यपद्धती आणि नागरिकांना प्रभावी मार्गदर्शन करण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी किशोर बोरकर आणि समीर जवंजाळ यांनी या उपक्रमाची माहिती देत नागरिकांनी मतदार यादी तपासून आवश्यक दुरुस्त्या वेळेत करून घ्याव्यात असे आवाहन केलेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज बडनेरा मतदारसंघातील SIR म्हणजे मतदान याद्यांची पुनर्निरीक्षण याकरिता आम्ही प्रतिनिधी नेमले, ज्याला BLO 2 म्हणतात, त्यांचं आज प्रशिक्षण आहे. या ठिकाणी काही मान्यवरही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मोहोळ, दिलीप एडतकर आणि आम्ही सर्वांनी सहकार्याने, जसे समीर जवंजाळ आहे, वैभव देशमुख या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. याचा उद्देश मुख्य उद्देश खूप चांगला आहे. तो असा की देशातल्या प्रत्येक नागरिकाचं मतदान व्हायला पाहिजे आणि मतदान होण्यासाठी नेमकं काय असलं पाहिजे, तर मतदान यादीत त्यांचं नाव आहे का आणि नसेल तर का नाही, या मुख्य बाबीसाठी हे अभियान राहुल गांधींच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्ष संपूर्ण देशात राबवित आहे. तुमचं जे चॅनल आहे अत्यंत महत्त्वाचं आहे, शहरातलं सिटी चॅनल, आणि म्हणून या माध्यमातून मी विनंती करतो अमरावती शहरातील आणि बडनेरा मतदारसंघातील सर्व नागरिकांना की त्यांनी त्यांच्याकडे जे BLO येणार आहेत आणि वेबसाईटलाही आम्ही वेबसाईटही टाकलेली आहे, या माध्यमातून आपण आपलं मतदान यादीत नाव आहे की नाही त्याची खात्री करा.
नसेल तर ते नाव टाकण्यासाठी सुद्धा ते BLO मदत करतील. काही अडचणी आल्या तर नवाथे नगरच्या शाळेमध्ये आम्ही एक असं हेल्पलाईन सेंटर सुरू केलेलं आहे. या ठिकाणी नागरिकांनी किंवा तज्ज्ञ नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, युवकांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक मतदारांचं मतदान झालं पाहिजे, त्यांचं नाव मतदान यादीत आलं पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक म्हणून अक्षयजी निश्चित इथे येणार आहे. समन्वयक म्हणून किशोरभाऊ बोरकर आणि मी समीर जवंजाळ यांची BLA 1 म्हणून या बडनेरा विधानसभेत करिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि भविष्यात कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहणार नाही, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाने ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये जोमाने काम करत आहे. BLA 2 म्हणून जे प्रशिक्षणार्थी काम करणार आहे ते मुळात प्रत्येक रस्त्यावर उतरून आपापल्या वार्डामध्ये ही प्रक्रिया राबवताना BLO जे शासकीय कर्मचारी आहे त्यांना मदत करण्याचं काम करणार आहे. याकरिता आज हा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे. मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार मानला जातो. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहे. बडनेरा मतदारसंघात सुरू करण्यात आलेला हा उपक्रम मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यास कितपत मदत करतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. धारणी तालुक्यातील ढाकणा रेंज वन्यजीव संरक्षण परिक्षेत्रात रेती तस्करीचा मोठा खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. गडगा नदी आणि परिसरातील नाल्यांमधनं दररोज ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती उपसा केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. वन विभागाच्या उपस्थितीतही हा प्रकार सुरू असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धारणी तालुक्यातील ढाकणा रेंज वन्यजीव संरक्षण परिक्षेत्रातील नद्या आणि नाल्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असल्याचा आरोप आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार दररोज 4 ते 5 ट्रॅक्टर रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक करत आहेत. मागील 2 महिन्यापासून काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. गडगा नदीसह अनेक नाल्यांमध्ये सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे पर्यावरण आणि वन्यजीवावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन कळवतो असे उत्तर दिले. आता या प्रकरणात वन विभाग नेमकी कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ढाकणा रेंजमधील कथित रेती तस्करीमुळे वन संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि संबंधितांवर कारवाई होणार का याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे. नागपुरात एका हार्डवेअर दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत कळमना पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या चोरीच्या प्रकरणात 5 विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग समोर आला असून पोलिसांनी चोरीतील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. 2 ते 3 जुलै दरम्यान कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना कामठी रोड परिसरात असलेल्या देवकर तार स्टील इंडस्ट्रीज या हार्डवेअर दुकानात घरफोडीची घटना घडली होती. दुकान मालक विक्रम कुकरेजा यांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे मागील शटर तोडून आत प्रवेश केला आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल, नळाच्या फिटिंगचे सुमारे 350 पार्ट्स तसेच 50 ग्रॅम वजनाचा चांदीचा शिक्का असा एकूण 69,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. तपासादरम्यान या गुन्ह्यात 5 विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेत. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी संगनमताने चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. जप्त मुद्देमाल हा त्यात एक चांदीचा शिक्का आहे, 50 ग्रॅम वजनाचा, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे आणि नळ फिटिंगचे पितळीचे साहित्य असा एकूण 69,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. जे विधी संदर्शित बालक ताब्यात घेतले ते यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे नाही आहेत, परंतु यावेळी ते रेकॉर्डवर आलेले आहे. आमचं त्यांच्यावर लक्ष आहे. हे विधी संदर्शित बालक शिक्षण शिकत नाहीत. यांचे आईवडील सकाळी कामाला जातात, सायंकाळी घरी परत येतात आणि दिवसभर हे असेच एरियामध्ये फिरत असतात. त्यांना मोबाईलचे सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, मोबाईलचे शौक आहे, मोबाईलवर गेम्स वगैरे खेळतात आणि काही दैनंदिन गरजा, नाश्ता, चहा पाणी हे जे शौक लागलेले आहेत त्यांना बाहेर खाण्यापिण्याचे, हे शौक पूर्ण करण्याकरता त्यांनी हे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. कळमना पोलिसांच्या तप्तर आणि तांत्रिक तपासामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीतील संपूर्ण मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय. नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे. नागपूरमध्ये प्रेमविवाहाचा वाद आता थेट रक्तरंजित संघर्षांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून तिच्याच भावांनी आणि नातेवाईकांनी बहिणीच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. पत्नीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि नकार मिळताच तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गंभीर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार तुषार आणि संबंधित तरुणी यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र या विवाहाला तरुणीच्या कुटुंबियांचा विरोध होता. विवाहानंतरही कुटुंबामधील नाराजी कायम असल्याचे समोर आले आहे. याच रागातून आरोपी तुषारच्या घरी पोहोचले. त्यांनी तुषारवर पत्नीला घटस्फोट देण्याचा दबाव टाकला. मात्र तुषारनी याला स्पष्ट नकार दिलाय. त्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात तुषारवर हल्ला चढवला. या मारहाणीत तो जखमी झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लकडगंज पोलीस करत असून आरोपीच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नातेवाईकामध्ये जे मुलीच्या कारणावरून वाद झालेला होता. ज्या बहिणीच्या नवऱ्यालाच तिच्या मेहुण्यांनी मारहाण केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपण 4 लोकांवरती गुन्हाही दाखल केलेला आहे. त्याची अटक पण केलेली आहे. महत्वाचं कारण ते आहे की त्या मुलीला ते माहेरी पाठवण्यात येत नाही किंवा ते मुस्लिम महिला असून हिंदू सोबत लग्न केलेलं आहे, या कारणावरून वाद झाला. प्रेमविवाहाच्या वादातून थेट प्राणघातक हल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणाच्या बिनाकी उपविभागीय कार्यालयात एक संतप्त ग्राहकाने थेट घुसून सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे याच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 5 पावले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 11 जुलै रोजी सकाळी ही घटना घडली. संतापलेल्या ग्राहकाने महावितरण कार्यालयात प्रवेश करून सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे यांच्याशी वाद घालला आणि त्यानंतर हल्ला केला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी 5 पावली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जे लाईट बिलच्या वादावरून तो घटना घडलेली आहे आणि संबंधित जो आरोपी आहे त्यांनी संबंधित जो महावितरणाचा स्टाफ आहे त्याचा लॅपटॉप त्या ठिकाणी फोडला आहे आणि अंगावर धावून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहे. त्यामध्ये एकच आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लॅपटॉपचं नुकसान झालेलं आहे. आव्हान हेच आहे की जे कायदेशीर कामकाज सरकारी कर्मचारी करत असताना लोकांनी त्यांना सहयोग करावं आणि त्याच्या अनुषंगाने जर असे काही हमले होत असतील तर निश्चितच त्यांना कडक कारवाई करण्यात येईल. सरकारी कार्यालयात घडलेल्या या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील. नागपूरमधील धोंडा मारुती मंदिरात सायंकाळी एक धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे. मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला अचानक एक भला मोठा विषारी नाग दिसला आणि काही क्षणासाठी
मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र पुजाऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्राच्या तत्परतेमुळे हा नाग सुखरूप पकडण्यात आलाय. नागपूरच्या दुंडा मारुती मंदिरात गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंदिरातील पुजारी ओम मिश्रा हे नेहमीप्रमाणे मंदिरात दिवा लावण्यासाठी गेले असता त्यांच्या नजरेस एक भला मोठा विषारी नाग पडला. नाग मंदिरातील शंकरजीच्या मंदिराच्या मागील बाजूस सरकत असल्याचे दिसताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली. ओम मिश्रा यांनी तत्काळ आपल्या आईला आवाज देत परिसरातील नागरिकांना सावध केले. त्यानंतर मंदिराचे वरिष्ठ पुजारी दिलीप मिश्रा यांनी वेळ न दवडता सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच शुभम पराळे हे अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. मंदिर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. सापाचा शोध करण्यात आला असता तो मंदिरातील मार्बलच्या मागे लपल्याचे आढळून आले. काही काळ चाललेल्या शोध मोहिमेनंतर सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने विषारी नागाला सुखरूप पकडले. त्यानंतर नागाला सुरक्षित भरणीत ठेवून नागपूर येथील सेमिनरी हिल्स विभागीय ट्रान्सिस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थित पंचनामा करून नाग त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान पावसाच्या दिवसामध्ये नागपूर शहरात सापांच्या वावरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा किंवा मातीचे ढीग साचू देऊ नयेत, तसेच साप दिसल्यास त्याला इजा न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुजाऱ्याची सतर्कता आणि सर्पमित्राची तत्परता यामुळे मंदिर परिसरातील संभाव्य धोका टळलाय. पावसाळ्यात सापांच्या हालचाली वाढत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. साप दिसल्यास घाबरून न जाता तज्ञांशी मदत घ्या. नागपुरात देह व्यापाराच्या संशयित रॅकेटवर सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. विदेशी आणि परराज्यातील महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचण्यात आला. या कारवाईत उझबेकिस्तानमधील 2 महिलांसह एकूण 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर शहरातील गोकुळपेठ परिसरात सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत कथित देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार लॉगिंग पर्सनल मीटिंग या मोबाईल ॲपच्या माध्यमातून महिलांना ग्राहक उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यानंतर बोगस पंटरच्या मदतीने सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत सचिन माणिकराव महाजन या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून समीर उर्फ मनीष उर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा नावाची महिला यांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान उझबेकिस्तानमधील 2 महिलांसह पंजाब, दिल्ली आणि कोलकाता येथील 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पीडित महिलांना कमी वेळात अधिक पैसे कमवण्याचे आमिष दाखवून त्यांना ग्राहक पुरवले जात असल्याचे समोर आले आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना देह व्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप आहे. कारवाई दरम्यान 5 लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 5,18,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कार्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विदेशी आणि परराज्यातील महिलांचा वापर करून कथित देह व्यापार चालवणाऱ्या रॅकेट विरोधात नागपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्वाची मानली जात आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरमधील धुंडा मारुती मंदिरात सायंकाळी एक धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे. मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला अचानक एक भला मोठा विषारी नाग दिसला आणि काही क्षणासाठी मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र पुजाऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्राच्या तत्परतेमुळे
हा नाग सुखरूप पकडण्यात आलाय. नागपूरच्या दुंडा मारुती मंदिरात गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंदिरातील पुजारी ओम मिश्रा हे नेहमीप्रमाणे मंदिरात दिवा लावण्यासाठी गेले असता त्यांच्या नजरेस एक भला मोठा विषारी नाग पडला. नाग मंदिरातील शंकरजीच्या मंदिराच्या मागील बाजूस सरकत असल्याचे दिसताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली. ओम मिश्रा यांनी तत्काळ आपल्या आईला आवाज देत परिसरातील नागरिकांना सावध केले. त्यानंतर मंदिराचे वरिष्ठ पुजारी दिलीप मिश्रा यांनी वेळ न दवडता सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच शुभम पराळे हे अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. मंदिर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. सापाचा शोध करण्यात आला असता तो मंदिरातील मार्बलच्या मागे लपल्याचे आढळून आले. काही काळ चाललेल्या शोध मोहिमेनंतर सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने विषारी नागाला सुखरूप पकडले. त्यानंतर नागाला सुरक्षित भरणीत ठेवून नागपूर येथील सेमिनरी हिल्स विभागीय ट्रान्सिस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थित पंचनामा करून नाग त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान पावसाच्या दिवसामध्ये नागपूर शहरात सापांच्या वावरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा किंवा मातीचे ढीग साचू देऊ नयेत, तसेच साप दिसल्यास त्याला इजा न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुजाऱ्याची सतर्कता आणि सर्पमित्राची तत्परता यामुळे मंदिर परिसरातील संभाव्य धोका टळलाय. पावसाळ्यात सापांच्या हालचाली वाढत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. साप दिसल्यास घाबरून न जाता तज्ञांशी मदत घ्या. क्रिप्टोकरन्सीमध्ये स्वस्तात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याची आमिष दाखवत तब्बल 17 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नागपूर गुन्हे शाखा आणि सायबर पथकाने पश्चिम बंगालमधून ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा धागा दोरा असण्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागपूर शहरातील हंसापुरी परिसरात राहणाऱ्या फिर्यादी रोहित जागरे यांना कमी दरात USDT म्हणजेच क्रिप्टोकरन्सी उपलब्ध करून देतो असे सांगत आरोपीने संपर्क साधला. आरोपी पोला पार्थ सरकार यांनी बायनान्स या प्रसिद्ध क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून USDT पाठवण्याचे आश्वासन दिलेत. अधिक नफा आणि कमी किमतीत क्रिप्टो मिळणार असल्याचे आमिष दाखवत त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केलाय. यानंतर आरोपीने फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने स्वतःच्या तसेच विविध बँक खात्यांमध्ये तब्बल 17,32,612 रुपये जमा करून घेतलेत. मात्र पैसे घेतल्यानंतर कोणतीही USDT अथवा क्रिप्टोकरन्सी पाठवण्यात आली नाही. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट 3 आणि सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेत आरोपीची ओळख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी पश्चिम बंगाल राज्यातील आसनसोल येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने तिथे जाऊन आरोपी पोला पार्थ सरकार याला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी नागपूर येथे आणले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या फसवणुकीमागे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर रॅकेट कार्यरत आहेत का याचा तपास सुरू आहे. गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. पोलीस स्टेशन तहसील येथे अपक्रमांक 305 कलम 318(4) 316(5) BNS विथ IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. दिनांक 13/6/2026 रोजी हा गुन्हा दाखल झाला. यातील फिर्यादी रोहित जागरे याची आरोपी नामे यांना ऑनलाईन क्रिप्टोकरन्सी USDT हे कमी पैशात देतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून 15/10/2025 ते 4/5/2026 या दरम्यान एकूण 17 लाख रुपये आमिष दाखवून खात्यात वळवून फसवणूक केलेली आहे.
याचा तपास माननीय वरिष्ठाच्या आदेशाने आम्हास प्राप्त झाला होता. याच्यात वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही एक पोलीस पथक तयार करून ज्यामध्ये PSI काटोके आणि टीम ही पश्चिम बंगाल येथे रवाना होऊन यातील आरोपी नामे कोला पार्थ सरकार वय 25 वर्ष, राहणार मल्लिकपारा, नरसिंगाबाद रोड, बालाजी रोड, आसनसोल, जिल्हा बर्धमान, पश्चिम बंगाल येथून उचलून त्याचा पश्चिम बंगाल येथून ट्रान्झिट वॉरंटवर प्राप्त करून नागपूरला येऊन कोर्टात हजर करून मान्य कोर्टातून त्याचा PCR प्राप्त केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई करिता युनिट टीमच्या शाखेने या सायबरच्या मदतीने यातील तांत्रिकरित्या तपास करून आरोपीचं लोकेशन, त्याची गुन्हा करण्याची पद्धत, ट्रान्सफरची पद्धत, क्रिप्टोकरन्सी कशा प्रकारे ते गुन्हा करतात त्या प्रकारची तांत्रिक तपास करून आरोपीस पकडून त्याचा तपास चालू आहे. सदरचा तपास आमच्याकडेच असून पुढील तपास करीत आहोत. यातील गुन्ह्याची आंतरराज्यीय टोळी असून एक रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही आमिषाला बळी न पडता व्यवहारांची पूर्ण खातरजमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणातील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान अवैध मद्य वाहतुकीवर मोठा घाव घातला आहे. विदेशीर मद्याच्या 192 बाटल्या आणि वाहनांसह तब्बल 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आर्वीतील पंचवटी उल्हापूर नाका परिसरात पोलिसांनी नियमित नाकेबंदी सुरू असताना संशयित वाहनांची तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनातून 180 मिलीलीटर क्षमतेच्या विदेशी मद्याच्या तब्बल 192 बाटल्या आढळून आल्यात. पोलिसांनी तत्काळ मद्यसाठा आणि वाहन जप्त करत एकूण 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या प्रकरणी शेख साहिल उर्फ शेख शब्बीर वय 26 वर्ष, राहणार आनंदनगर वर्धा याला ताब्यात घेण्यात आले असून अवैध मद्य वाहतुकीच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. आर्वी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध मद्य वाहतुकीचा हा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.